किसानों की विविध समस्याओं को लेकर किसान कांग्रेस सेल के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा। तो चलिए नजर डालते इस खबर पर। किसानों की विविध मांगों को लेकर किसान कांग्रेस सेल की ओर से जिलाधिकारी को एक निवेदन दिया गया। इस समय कांग्रेस के कार्यकर्ता डॉक्टर अभिलाषा गावतुरे, किसान कांग्रेस सेल के जिलाध्यक्ष दीपक वाढ़ई, पोमुरना किसान सेल के तालुका अध्यक्ष विनायक जी बुरांडे, मूल किसान सेल के तालुका अध्यक्ष विक्रम गुरनोले आदि कार्यकर्ता उपस्थित थे। तो आइए जानते हैं इस संदर्भ में कांग्रेस की कार्यकर्ता डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने और अधिक क्या जानकारी दी। ओके, स्टार्ट। आज जिल्ह्यातून वेगवेगळ्या विविध गावातून काँग्रेस किसान सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। त्यात महत्त्वाची मागणी होती की पीक विमा जो शेतकऱ्यांनी केला होता तो अजूनही त्याची परतफेड झाली नाही। अनेक दिवसापासून शेतकरी हवालदिल आहे आणि अनेक वेळा कृषी अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली की शेतकऱ्यांना विमा का मिळाला नाही। कृषी अधिकारी आम्हाला विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी भेटून देणार होते, अजून सुद्धा पूर्ववळीची उत्तरे देण्यात येतात आणि अजूनही भेट घालून दिली नाही आणि का पीक विमा मिळत नाहीये, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही याचं उत्तर देण्यात आलेलं नाहीये। तसेच अनेक प्रश्न काँग्रेस किसान सेलनी इथे मांडलेले आहेत की शेतकऱ्यांना न्याय का नाही, त्यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळाला पाहिजे, तांदळाला धानाला मिळाला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोगानुसार तो मिळाला पाहिजे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000चं पारितोषिक निधी जो आहे तो देण्यात यावा। तसेच शेती याला एक उद्योग समजून त्या शेतकऱ्यांसोबत न्याय करण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या कर्जासंबंधी सरकारने भूमिका ही व्यवस्थित घ्यावी। तसेच शेतकऱ्यांना डोळ्यासमोर धरून आयात धोरण ठरवण्यात यावे आणि अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे जे नुकसान या जिल्ह्यात झालेलं आहे तर इथे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी आणि जो शेतकरी हवालदिल झालेला आहे त्या शेतकऱ्याला सरकारने प्रशासनाने त्याच्यावर कृपादृष्टी दाखवून त्याला आता त्याचा त्रास कमी करण्यासाठी तातडीने पावलं उचलावी अशी मागणी धरून किसान काँग्रेस सेलचे सगळे पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि आम्हाला न्याय मिळेल असा पूर्ण विश्वास आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।